जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ करण्याचं फक्त कारण साधन सोपं आहे, तुम्ही थंबनेल पाहिलाच असेल। त्या थंबनेल नुसार तुम्हाला सांगतो की मित्रांनो, येणाऱ्या 10 तारखेपर्यंत हॉल तिकीट जाहीर होण्याची शक्यता आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळे हॉल तिकीट येईल, म्हणजे कोणाचं 7 तारखेला येईल, कोणाचं 10 तारखेला येईल, कोणाचं 15 तारखेला येईल, कोणाचं 17 तारखेला येईल। पण 20 तारखेला जर फिजिकल असेल तर त्याच्या 4 ते 5 दिवसाआधी सगळ्यांचं हॉल तिकीट येऊन जाईल। कुणीही विचारत बसू नका की माझ्या जिल्ह्याचं कधी येईल, पुण्याचं कधी येईल, मुंबईचं कधी येईल किंवा ठाण्याचं कधी येईल। तुम्ही फॉर्म भरलाय याचा अर्थ तुमचं हॉल तिकीट 100% येणार आहे। फक्त ही अपडेट महत्त्वाची एवढीच आहे की येणाऱ्या भरतीची प्रक्रियेचे जे हॉल तिकीट आहे शारीरिक चाचणीचं, ते 10 तारखेच्या आत कधीही पडू शकतं। त्याच्यामुळं जी 20 तारखेला जी भरती प्रक्रिया होणार आहे, तर त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे। तर सगळ्या मित्रांनो, तुम्हाला सांगतो, फक्त मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया ही 20 तारखेपासूनच चालू होणार आहे। काही जिल्ह्यांनी काय केलेले, सुरुवातीचे काही दिवस चालक भरती केलेली आहे आणि बाकीचे सर्व दिवस त्यांनी जनरल पोलीस भरतीसाठी केलेले आहेत। त्याचप्रमाणेच मी ह्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये पण सांगितलं होतं की पुढच्या महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारीच्या 7 तारखेपासून SRPFचं सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे। त्याचं सुद्धा हॉल तिकीट आपल्याला फेब्रुवारीच्या 1-2 तारखेलाच मिळून जाईल। तसंच हे हॉल तिकीट जे आहे ते येणाऱ्या 10 तारखेपर्यंत भेटण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे गाफील राहू नका अभ्यासाकडे, आणि तुम्ही तुमच्या ज्या फिजिकलच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आता सुद्धा राहिलेल्या आहेत, गोळाफेक असेल, 100 स्टार्ट असेल, तर त्याच्याकडे लक्ष द्या। आता सुद्धा तुमच्याकडे नाही जरी म्हटलं तरी 15 दिवस आहेत, त्या 15 दिवसाचा सदुपयोग करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारची सिली मिस्टेक होता कामा नये। आणि तुम्हाला व तुमच्या भरतीला माझ्याकडनं आणि आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा। जय हिंद।